पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्राणं सदा वसन्तं भवं भवानी सहितं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं लक्ष्मीकान्तं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं
शिवविरञ्चिनुतं शरण्यं धृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारम्भान् श्रीरामानन्दार्य मध्यमान् अस्मत् आचार्य पर्यन्ता वन्दे गुरु परम्परा गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुकम् श्रीरामहर्षण देवाख्यं सद्गुरो प्रणमाम्यहम् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी प्रेमपूर्वक नामचिंतन करायचे. हरी श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे गोविंद राधे गोपाल राधे चला गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की श्री सुखदेव भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलय भक्तवांचित कल्पतरु दयाघन सच्चित आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती असलेले श्रीमद् भागवत महापुराण आणि या महापुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद् भागवत कथा आज या श्रीमद् भागवत कथेच्या तृतीय दिवसाला प्रारंभ झालेला आहे। भगवत कृपेने आपण सर्वजण या ठिकाणी भागवत कथा श्रवणाकरता उपस्थित झालात हे आपल्या पूर्वजन्माचं काहीतरी परमपुण्य परमभाग्य असल्याशिवाय आपल्याला ही कथा श्रवण करायला मिळत नाही। म्हणून तुम्हा सर्व श्रोते जणांना प्रथमतः मी अभिवादन करतो। कालच्या कथा भागामध्ये आपण मनु महाराज आणि शतरूपा यांच्यापासून 3 मुली आणि 2 मुलं यांचा जो चरित्र भाग आपण बघितलेला आहे पैकी आकुती देहुती आणि प्रसूती या 3 मुलींचं आपण कालच्या भागामध्ये चरित्र पाहिलं। आज आपण पाहणार आहोत मनु महाराजांचे 2 मुले, एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत। प्रियव्रत हा मोठा आहे
उत्तानपाद हा छोटा आहे. प्रथमतः भागवतकारांनी उत्तानपाद राजाचे चरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. त्या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव आहे सुनीती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे सुरुची. उत्तानपाद या शब्दाचा अर्थच असा आहे, ऊर्ध्व पादौ यस्य स उत्तानपादः. आईच्या गर्भामध्ये पाय वरती आणि डोकं खाली असतं. ज्याच्या जीवनामध्ये पाय वरती आहेत आणि डोकं खाली त्याला उत्तानपाद असं म्हणतात. त्या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्नी आहेत, सुनीती आणि सुरुची. याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, तुम्ही आम्ही सुद्धा दोन पत्नी, याचा अर्थ आहे की 2 बुद्धी आहेत. सुनीती या शब्दाचा अर्थ आहे शास्त्राने जसं सांगितलंय त्याप्रमाणे वागणं, त्याला सुनीती अशा प्रकारची बुद्धी. आणि सुरुची, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागायला जड जातं, म्हणून माणसं स्वतःच्या बुद्धीप्रमाणे, स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःच्या रुचीप्रमाणे जगतात, म्हणून त्याला सुरुची असं म्हणतात. माणसाला जास्त सुनीती आवडते का सुरुची आवडते? स्वतःला जे आवडतं त्याच पद्धतीने जगायला जास्त आवडतं. जाये उत्तानपादस्य सुनुति सुरुचिस्तयो सुरुचि प्रेयसी पत्युर नेतरायत सुतो ध्रुवा. सुनीतीला मुलगा आहे त्याचं नाव आहे ध्रुव आणि सुरुचीला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे उत्तम. दोन्ही राजाचे मुलं आहेत, पण जी नावडती ती राजवाड्याबाहेर, राजाच्या राजनगरीच्या बाहेर एका झोपडीमध्ये घर करून राहते, आणि जी आवडती सुरुची ती राजवाड्यामध्ये राहते. सुरुची एकदा काय झालं, हा सुनीतीचा मुलगा बाळ ध्रुव वय वर्ष 5 आहे. 5 वर्षाचा ध्रुव बाळ रोज आईला विचारत होता की मला बाबाकडे जायचंय, पण आईनं कधी तिकडे जाण्याकरता त्याला परवानगी दिली नाही. पण एके दिवशी हा बाळ ध्रुव आपल्या पित्याकडे गेलेला आहे खेळायला, आणि पित्यानं खूप दिवसातून ध्रुव बाळ आला आणि म्हणून त्याला मांडीवर घेतलं. पुत्र स्नेह, बाळाला मांडीवर घेतलेलं आहे, आणि त्याला मांडीवर घेतलेलं हे जसं त्याच्या सावत्र आईने त्याला पाहिलं, सुरुचीनं पाहिलं, त्याच्या हाताला पकडलं आणि त्या राजसिंहासनावरून फरफटत ओढत त्याला खाली ढकलून दिलं. त्या बाळ ध्रुवाने विचारलं, आई मला का ढकलून दिलं? त्या आईनं सांगितलं, बाळा दुर्लभेर्थे मनोरथ, या राजसिंहासनावर किंवा या तुझ्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुझा नाही. हा अधिकार नाही, मी तर त्यांचा मुलगा आहे. तू जरी त्यांचा मुलगा असला तरी तुझा जन्म माझ्या कुक्षित, माझ्या उदरातून झालेला नाही. तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, तपश्चर्या कर, भगवंताला प्रसन्न कर, देव प्रसन्न झाल्यावर त्याला वरदान माग, आणि वरदानामध्ये काय मागायचं की मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाल असं भगवंताकडे वरदान माग, आणि माझ्या पोटी जन्माला आल्यानंतर मग तुझा या सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे, तोपर्यंत नाही. ध्रुव बाळ लहान होते पण समज फार मोठी होती. तपसाराध्य पुरुषम तस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनम. यत् नृपासनम इच्छसी, जर तुला या राजाच्या आसनाची इच्छा आहे
तर तुला तपसाराध्य पुरुषम, त्या परम पुरुषाची तुला आराधना तपश्चर्या करावं लागेल. काय बोलले नाही ध्रुव बाळ, पण मनातला ती कुठली गोष्ट खटकलेली आहे. तन करत घरी आले. घरी आल्यानंतर आईला एक शब्द नाही बोलत, दोन नाही बोलत, आणि डोळे लाल झालेले, डोळ्यातून अश्रू येत आहेत. कोणतरी बोललेले, बाळ ध्रुवा काय झालं सांग. जसं एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर तो साप जसा फुटकारतो, तसं याला ध्रुव बाळाला ते सहन झालं नव्हतं. अंग थरथरत होतं. श्वासोच्छ्वास जलद गतीने वाढत होते. आणि मग त्या ध्रुव बाळानं पुन्हा आईने विचारल्यानंतर सांगितलं, आई माझ्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाहीये का? मला माझ्या आईनं बाबाच्या मांडीवरून ओढून ढकलून का दिलं? बरं ढकलून दिलं तर दिलं, ते तर जाऊ दे. परत त्याच्यावर मला असं सांगितलं की तू एक अभागिनीचा मुलगा आहेस. ती मला तर बोलली, पण ती तुला सुद्धा बोलत होती. जे काही घडलं ते सगळं सांगत असताना ध्रुव बाळाचे कंठावरुद्ध झालेले आहे. कंठ दाटून आलेला आहे. शब्द बाहेर निघत नाहीत. हुंदके देत आहेत. मातुसपत्न्या सदुर्विद्धस स्वशंरुषा दंडहतो यथाहि हित्वा मिशन्तं पितरं सन्नवाचं जगाम मातु प्ररुदं सकाशम. तो राजाचा मुलगा आहे. ध्रुव बाळ वय वर्ष 5 आहे, पण राजाचा मुलगा आहे. क्षत्रिय माणसं अपमान कधी सहन करत नसतात. भले ते लहान असले तरी चालले, पण क्षत्रियाचा मुलगा कधी त्याला मानभंग झालेला त्याला सहन होत नाही. अमंगल भाषा. माझं बाळ मला त्याचा झालेला अपमान सांगतोय, हे आईला सुद्धा सहन होत नव्हतं. पण मी जर याच्या पुढे ते जर दुःख आणि प्रतिकार जर त्याच्या पुढे व्यक्त केला तर त्याला अजूनच जास्त दुःख होईल. म्हणून आईनं जे काही आठवते ते आतमध्येच थांबून ठेवलेलं आहे. ध्रुव बाळापुढे ती प्रगट करत नाही. स्वतःच्या मुलाला बोललेली एक सावत्र आई, तिचं बोलणं आईला सुद्धा फार दुःख देत आहे. किती दुःख देत आहे. शोक दावाग्निना दावलते व बाला. एखादी नव कोमल पल्लवी वेली आहे, आणि त्या वेलीला एखाद्या आगीनं होरपळून जावी, त्याप्रमाणे त्या सुनीती मातेचं अंतःकरण जसं जसं ध्रुव बाळ सांगत होते तसं होरपळून जात होत. ध्रुव बाळ सांगतायत, आई नाही बसू दिलं, त्याचं मला जास्त दुःख नाही झालं, पण तुझ्याबद्दल जी अमंगल भाषा बोलत होती ते मला ऐकवत नव्हतं. मा मंगलम तात परेषु मंस्था भुंक्ते जनो यत् पर दुःखदस्तत्. आई ध्रुव बाळाला समजून सांगते, बाळा बोलू दे, तिचा अधिकार आहे. ती तुझी आई आहे. मी जशी तुझी आई आहे तशी ती सुद्धा तुझी आई आहे. आणि आई बाळाला बोलतच असते. सत्यम सुरुच्चा भीतम भवान्मे यद्दुर्भगाया उदरे गृहीता. आई ती तुला मला ती अभागिनीचा पुत्र म्हणाली, ती तुला सुद्धा बोलत होती, तरी सुद्धा सुनीती माता दुर्लक्ष करते. आणि मग ध्रुव बाळाने सांगितलं, मला सिंहासनावर बसण्याकरता तिनं सांगितलंय तपसाराध्य पुरुषम. त्या पुरुषाची परमपरमेश्वराची तू आराधना कर. आणि मग सुनीती माता म्हणते, बाळा खरंय, ती जी म्हणाली ते अगदी खरंय. तुला तुझं कल्याण, तुला तुझं कायमचं स्थान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला त्या परमपुरुषाचं तपश्चर्या करून त्याला प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि तो तुला अशा ठिकाणी बसवेल की परत तुला तिथून कोणी उठवणार नाही.
खरंच आई? जी सुरुची आई सांगते तेच तू पण सांगायला लागलीस? हो, तेच खरंय. आजपर्यंत मलाही तुला हे सांगता आलं नाही, पण तिनं आज तुला सांगितलं हेच खरंय. आणि मग ध्रुव बाळांनी विचारलं, आई कुठे तो परमेश्वर? आईनं सांगितलं, तो परमेश्वर कुठे? तो सगळीकडे. कुठं नाही तो? वेवेष्टि व्याप्नोति सकलम जगत इति विष्णू. विष्णू शब्दाची व्याख्या केलेली. ज्याने हे संपूर्ण जगत व्यापलेलं आहे त्याला विष्णू असं म्हणतात. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेमति प्रकट होई मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेमति प्रकट होई मैं जाना. देव सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे, बरोबर आहे, तुलसीदास महाराज म्हणतात. मग देव प्रकट कुठे होतो? प्रेमति प्रकट होई मैं जाना. जिथे तुम्ही भगवंतावर प्रीती कराल, भगवंताची भक्ती कराल, शुद्धांतकरणाने त्याच्यावरती श्रद्धा विश्वास ठेवणार, तिथे देव प्रगट होतो. नाहीतर देव सगळीकडे. आणि हे सांगितलं आईनं, देव सगळीकडे. ईशा श्रुती सुद्धा सांगते यजुर्वेदामध्ये, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. परमेश्वराशिवाय एकही असा पदार्थ नाही की ज्याच्यामध्ये देव व्यापलेला नाही. कणाकणामध्ये, रोम रोमामध्ये हा भगवान परमात्मा व्यापलेला आहे. आणि मग आई, त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता मला काय करावं लागेल? देव तपश्चर्या करावी लागेल. कुठे करावी लागेल? तप करण्याकरता स्थान पवित्र असावं लागेल. आणि मग कुठलं स्थान पवित्र आहे? सांगितलं, यमुनेच्या तीरावरती जा. यमुना नदीच्या तीरावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. आणि ती जागा अतिशय पवित्र आहे. त्या यमुनेच्या तीरावर अनेक प्रकारचे वन आहे. तालवन, मधुवन, निधीवन, वृंदावन. तर त्यातल्या मधुवनामध्ये आईनं सांगितलं, तू मधुवनामध्ये जा आणि तिथे भगवान परमात्म्याची तपश्चर्या कर. ध्रुव बाळाला उपदेश मिळालेला आहे. आणि आपल्या सावत्र आईच्या बोलण्याने पीडित झालेले हे ध्रुव बाळ घर सोडलेलं आहे. परमात्म्याचे मी काल सांगितलं, परमार्थाचे जर पूर्वसंस्कार तुमच्या ठिकाणी असतील तर एका थिंगीची आवश्यकता असते. ध्रुव बाळाचे पूर्वीचे परमार्थाचे संस्कार तयार होते. फक्त या ठिकाणी सावत्र आई बोलली एवढंच निमित्त घडलं. आणि आज ध्रुव बाळ तपश्चर्येला यमुनेच्या तीरावरती मधुवनामध्ये चाललेले आहेत. यमुनेच्या तीरावरती गेले. यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी जो माणूस भगवंत परमात्म्याकडे जातो, संतांशिवाय देव कळत नाही, देवाशिवाय संत कळत नाहीत. संताशिवाय देवाची ओळख होत नाही आणि ओळखीशिवाय देव, संतांशिवाय देव नाही आणि देवाशिवाय संत समजत नाही. खऱ्या संतांची ओळख देव करून देतो. ध्रुव बाळ भगवान परमात्म्याकडे निघाले. भगवंताला जो खऱ्या अंतःकरणामधून देवाकडे निघालेला आहे त्याला संतांची भेट होतेच. तुम्ही फक्त श्रद्धेने, विश्वासाने परमात्म्याकडे जाण्याकरता तयार राहा. तुम्हाला संत भेटणार आणि मार्गदर्शन करणार. भगवान परमात्म्याकडे निघालेले ध्रुव बाळ आणि भगवंताने त्या ध्रुव बाळांना नारदजींची भेट घालून दिली. देवर्षी नारद हे फार मोठे संत आहेत.
नारदांची भेट झाली आणि नारदजी त्या ध्रुव बाळाला आता विचारतात प्रश्न, खरंच ह्या बाळाचं वैराग्य आहे का? कारण कधी कधी काय होतं, कोणी बोललं, प्रपंचामध्ये काही त्रास झाला की माणसाच्या ठिकाणी एक मरकट वैराग्य जागे होतं. मरकट वैराग्य म्हणजे काय? माकडाचं वैराग्य. माकड कसं ह्या फांदीवर बसतं, ते म्हणतात त्या फांदीवर कधीच जायचं नाही, परंतु परत त्याचं वैराग्य बदलतं, पुन्हा त्या फांदीवर जातं, पुन्हा त्या फांदीवर, ह्या फांदीवर त्या फांदीवर उड्या मारतं. तसं तुमचं आमचं वैराग्य, आज झालं की उद्या नाही, उद्या झालं की परवा नाही. आवाज निघाली पंढरपुरात, येशी पासून आली घरात. घरात काही भांडण झालं की निघाले, मी आता घरात परत येणार नाही. आणि स्टँडवर गेल्यानंतर घरून नातवाचा फोन येतो, आजी कुठे? मग आजीला सगळा तो नातू दिसतो, रोज माझ्या ताटात जेवतो, रोज माझ्याजवळ झोपतो, रोज शाळेतून आलं की मला गप्पा मारतो, माझ्याशिवाय त्याला जेवण जात नाही, आणि मी जर नसले तर तो आजारी पडेल, म्हणून मला घरी जावंच लागणार. मग त्या नातवाच्या निमित्तानं पुन्हा घरी येत. हे आपलं तुमचं आमचं वैराग्य, ह्याला वैराग्य म्हणता येणार नाही. खरंच यांचं वैराग्य त्या परीक्षा पाहण्याकरता नारदांनी थोडीशी टेस्ट घेतली. नारद ध्रुव बाळाला म्हणतात, बाळा अरे हे तुझं वय नाहीये. आई बोलली म्हणून जंगलामध्ये तपश्चर्या परमात्म्याच्या प्राप्तीला तू निघालास. लहान मुलाला त्याचे माता पिता बोलतच असतात, म्हणजे काय एवढं मनावर घ्यायचं? तुझं वय नाही परमार्थ करायचं. या वयात कुठे परमार्थ करायचा असतो का? म्हातारपणी करायचा असतो. आणि असं नारदजी सांगत असताना त्या क्षत्रिय पुत्र ध्रुव बाळाने सांगितलं, हो महाराज, भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगता आला तर सांगा, नाहीतर माझ्या मार्गातून बाजूला व्हा, मला माझा रस्ता मोकळा करा. कारण एकदा घेतलेला प्रण, एकदा घेतलेलं वचन क्षत्रिय कधी माघार घेत नसतो. जरी तो 5 वर्षाचा असला ध्रुव बाळ, तरी ध्रुव बाळ अहो अहो तेज क्षत्रियाणां मानभंगममृष्यता, परत माघार घेणार नाही. आणि मग हा परीक्षेमध्ये उतरला, परीक्षेत पास झालेले असं नारदांना कळालेलं आहे. नाधुनाप्यवमानन्ते सम्मानं वापि पुत्रक लक्षयाम कुमारस्य सत्तस्य क्रीडनादिषु. बाळा तुझे खेळण्याचं वय. बाळाने सांगितलं मला खेळायचं नाहीये. जंगलामध्ये पशु प्राण्यांची भीती दाखवली, त्यालाही ध्रुव बाळाने जुमानलेलं नाहीये. आणि मग हा बाळ खरोखर आता भगवंताच्या प्राप्तीला निघालेला आहे, त्याला आपण आता चांगला उपदेश केला पाहिजे. म्हणून नारदजी त्याला आता चांगला उपदेश करतायत. यस्य यद्दैव विहितं सतेन सुख दुःखयोः आत्मानं तोषयन्ति तामस पारमृच्छति. सुख आणि दुःख या 2 गोष्टीचा आपल्याला प्रपंचामध्ये अनुभव सतत येत असतो. सुख होते ते पुण्यामुळे होते आणि दुःख होते ते पापामुळे होते. ज्यावेळेस तुम्ही सुख उपभोगता त्यावेळेस तुमचं जे काही पुण्य ते पुण्य संपत आहे, थोडं 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 पुण्य खर्चल्या जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही पाप उपभोगता, दुःख उपभोगता, त्यावेळेस तुमचा जो पाप आहे ते हळूहळू संपत असत. म्हणून जास्त सुख झालं तर कधी माणसानं त्याच्यात वाहून जायचं नाही. अतिवैभव, जास्त सुख प्राप्त झाले की समजायचं आपलं पुण्य आता हळूहळू संपायला लागलेलं आहे. सुखाचा अनुभव घेत आलो की समजायचं काय आता हळूहळू पुण्य संपत आहे. आणि जर जास्त दुःख प्राप्त झालं तर समजायचं आपलं कधी काळचं पाप आहे ते पाप आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. असा सतत माणसाने जीवनामध्ये अनुभव घेतला पाहिजे.
कोणासोबत कसं वागलं पाहिजे नारदांनी फार सुंदर उपदेश केलेला आहे. गुणाधिकम उदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानादन्विच्छे न तापैरभिभूयते. वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा, लहान मुलं आहेत त्यांना आशीर्वाद द्यावा, आणि आपल्या वयाच्या बरोबरीचे जेवढी माणसं आहेत त्यांच्यासोबत मैत्री करून राहावं, असा अनंत प्रकारचा उपदेश नारदांनी ध्रुव बाळाला केलेला आहे. आता हा बाळ आपल्या सावत्र आईच्या वचनांकडून त्याच्या हृदयाला ते शब्दरूपी बाण टोचलेले आहेत. तो आता माघार घेणार नाहीये. तो आता निघालाय मधुवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीला. ती भगवंताची प्राप्ती कशी करायची याचं योग्य मार्गदर्शन करणं आपली जबाबदारी, संतांची जबाबदारी. जे परमार्थाला निघालेले त्यांना योग्य मार्गदर्शन करणं ही संतांची जबाबदारी. नारदांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. नारद म्हणतात या बाळाला परमेश्वराला प्राप्त करायला निघाला, पण त्याचं नाव सुद्धा माहित नाही. देवाची प्राप्ती करण्याकरता काही मंत्र असतात. मंत्र भरपूर आहे, लाखो मंत्र आहेत, पण कुठल्या मंत्राचा केव्हा कधी कोणी जप करायचा याला काही शास्त्र आहे. काही मंत्र असे असतात की जे कुठेही केव्हाही सार्वजनिक या ठिकाणी बोलले जातात. काही मंत्र असे ते फक्त गुरूनच आपल्याला द्यायला लागतात. ते मंत्र फक्त गुपित असतात, ते आपल्या कानामध्ये सांगणार आणि ते मरेपर्यंत आपणच त्या मंत्राचा जप करायचा आणि त्याचा अनुभव आपणच घ्यायचा. असे काही दीक्षा गुरु असतात. गुरूंचे दोन प्रकार आहेत, दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु. ज्या गुरुपासून आपण शिक्षा घेतो, शिक्षण ज्ञान घेतो, त्यांना शिक्षा गुरु म्हणतात. आणि ज्यांच्यापासून आपल्याला दीक्षा मिळते, मंत्र मिळतो, त्यांना दीक्षा गुरु असं म्हणतात. म्हणून बऱ्याच ठिकाणी गुरु परंपरा अजूनही जागी आहे. नाथ परंपरेमध्ये दीक्षा दिली जाते, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आणि एक मंत्र दिला जातो. त्या मंत्राचं आपल्या जीवनामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये अनुष्ठान करायचं असतं. हे दीक्षा गुरु. म्हणून काही मंत्र असे की जे फक्त एकट्यानेच, एकांतामध्येच आणि मनातल्या मननात रायते इति मंत्र, हा मनातच ते काय करायचे, त्याचा जप करायचा. पण काही मंत्र असे रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणं, ती मंत्र तुम्ही कुठेही म्हणू शकता. चार लोकात एकांतामध्ये आंघोळ करा किंवा करू नका, असा मंत्र आहे आपला वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण. रामनामाचा उच्चार तुम्ही केव्हाही करू शकता. शुद्ध आहे रामनाम, त्याला वयोमर्यादा नाही, त्याला कुठलंही बंधन नाही. पण आपणही थोडस जरा रामनामाचं थोडस 2 मिनिटं चिंतन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हा जो मंत्र आहे हा भागवत ग्रंथामध्ये आलेला संस्कृत श्लोक आहे, श्लोक, आणि हा श्लोकच आपण मंत्र म्हणून म्हणत असतो। आपल्याला माहित नाही हा मंत्र आहे का श्लोक आहे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हा श्लोक आहे भागवत ग्रंथामधला। शुकाचार्यांनी सांगितलेला की हा राम नावाचा जो मंत्र आहे तो तुम्ही कधीही केव्हाही जपू शकता, आणि तोच मंत्र आपण वारकरी संप्रदायाने घेतलेला आहे। पण आज एक विशेष मंत्र ध्रुव बाळाला नारद महर्षी देत आहेत। कोणता मंत्र आहे? द्वादश अक्षर मंत्र आहे, ज्याच्यामध्ये 12 अक्षर आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय असा हा द्वादश अक्षरी मंत्र नारदांनी ध्रुव बाळाला दिलेला आहे, आणि या मंत्राचं जप करायला सांगितलेलं आहे। नारद निघून गेले, संतांचं काम मार्गदर्शन करून संत निघून जातात, आणि ध्रुव बाळ मधुवनामध्ये एका पवित्र ठिकाणी यमुनेच्या तीरावरती त्या मंत्राचा जप करत आहे। कसा जप करत आहे? परमार्थाचं अनुष्ठान करत असताना उपवास करावे लागतात। तुम्ही कितीही कसंही विषयाचं सेवन करून जर परमार्थाचं अनुष्ठान करायला लागले तर ते सफल होणार नाही। त्रिरात्रांते कपित्थ बदराशना, 3 दिवसाला आज खाल्लं ना तर परत 3 दिवसानंतर खायचं, मध्ये काही खायचं नाही। काय खायचं? कवट आणि बोर ह्या 2च फळाचं सेवन केलं। ध्रुव बाळाची तपश्चर्या सांगतो, आज जर खाल्ले तर 3 दिवसानंतर परत खायचं, मध्ये काही खायचंच नाही। असं 1 महिनाभर तपश्चर्या केली। दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाला खायचं। आज खाल्लं की 6 दिवसांनीच खायचं, परत मध्ये काय खायचं नाही। काय खायचं? खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं। षष्ठेर भोकोदिनी, तृणपर्णादिभी 6 दिवसानं खायचं। काय खायचं? झाडाची पानं खायची फक्त। काय खायचे? झाडाची पानं। आज खाल्ल्यानंतर 6 दिवसानं झाडाची पानं खायची। त्याच्यानंतर अशी 1 महिनाभर तपश्चर्या केली। अजून 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसानं खायचं, 3 दिवसाच्या फरकाने। आज खाल्ल्यानंतर 9व्या दिवशीच खायचं, मध्ये काय खायचं नाही। 9व्या दिवशी काय खायचं? खायचं नाही, पाणी प्यायचं। अभक्षही, फक्त पाणी समर्पण करायचं। आणि 4थ्या महिन्यामध्ये अजून तपश्चर्या कडक केलेली आहे की 12 दिवसानं खायचं। पण काय खायचंय? खायचं नाही, आता प्यायचं नाही, फक्त वारा घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा। एकदा घेतला की परत 12 दिवस काही घ्यायचं नाही। अशा पद्धतीने एकदम अशी कडक तपश्चर्या ध्रुव बाळाने चालू केली, आणि मग त्या तपश्चर्येनं असं झालं की 12 दिवस पर्यंत श्वास रोखून धरल्यामुळे त्या ध्रुव बाळाचा श्वास आणि संपूर्ण या सृष्टीतल्या प्राण्यांचा श्वास एक झालेला आहे। सगळ्यांना असं वाटत होतं की आमचा कोणीतरी प्राण रोखून ठेवलेला आहे। जसं काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते, तिथं सगळ्यांनाच असं वाटतं की आमचा कोणीतरी श्वास रोखलेला आहे। तसं सगळ्यांचा श्वास रोखला। सगळेजण भगवान परमात्म्याकडं तक्रार घेऊन गेले। भगवंताला विचारतात, देवा हे असं काय घडतंय? आमचा श्वास का थांबला गेला? कोणी थांबवला? भगवंताने सांगितलं, काळजी करू नका,
माझा एक भक्त यमुनेच्या तीरावरती तपश्चर्या करतोय, त्यानं त्याचा श्वास रोखून ठेवलाय, त्याचा परिणाम तुम्हा आम्हा सगळ्यांचा श्वास रोखलेला आहे. आणि मग लवकर त्याला काय पाहिजे, त्याला काय वरदान द्यायचं, देवा तुम्ही पटकन जा आणि त्या ध्रुव बाळाचं इच्छा पूर्ण करणे, आम्हाला श्वास घेण्याकरता मोकळं करा. भगवान परमात्मा गरुडावर आरूढ झालेले आहेत आणि ताबडतोब त्या ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झालेले आहेत. ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाल्यानंतर देवाने सांगितलं, बाळ ध्रुवा डोळे उघड, तू ज्याची तपश्चर्या करतो तो भगवान मी तुझ्या समोर प्रगट झाला. परंतु ध्रुव बाळाने डोळे बंद केले होते आणि आतमध्ये शंख चक्र गदा चतुर्भुज रूप असलेलं भगवंताचं स्वरूप ते आतमध्ये पाहत होते. त्याच्यामुळं बाहेरचा आवाज त्यांना काही येत नव्हता. भगवंत म्हणाले, माझं स्वरूप आतमध्ये पाहतोय म्हणून तू आता बाहेर डोळे उघडणार नाही. ध्रुव बाळ आतमध्ये जे रूप पाहत होते ते भगवंताने बंद केलं आणि ते जसं बंद झालं तसं ध्रुव बाळाने डोळे उघडले. बाहेर तीच मूर्ती. नारदांनी भगवान परमात्म्याला प्रसन्न करायला सांगितलं, पण देव आपल्या समोर आल्यानंतर त्याला त्याची स्तुती काय करायची हे काय नारदांनी सांगितलेलं नव्हतं. आणि म्हणून ध्रुव बाळ नुसतं भगवान परमात्म्याकडे बघत आहे, काय बोलावं कळत नाही. देव प्रसन्न झालाय, देव प्रगट झालाय, पण काय बोलायचं त्यांना, लहान असल्यामुळे काय कळत नाही. देवाने ओळखलं काहीतरी बोलायचंय पण बोलता येत नाही. भगवान परमात्म्याकडे कपोल नावाचा शंख आहे. तो कपोल नावाचा शंख ध्रुव बाळाच्या गालाला लावला आणि जसा गालाला लावला भगवंताची कृपा झाल्यावर महाराज मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. त्या भगवान परमात्म्याची कृपा असेल तर पांगळा माणूस सुद्धा गिरीम लंघयते, केदारनाथाचा पर्वत चढू शकतो, त्याची कृपा असेल. यत कृपातमहं वंदे परमानंद माधव. आणि मग बोलायला लागले. काय बोलायला लागले, जे तुम्ही आम्ही काही कधीच बोलणार नाहीत असं एकदम संस्कृत अस्खलित भगवंताची स्तुती गाऊ लागले. यं तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. हे भगवान परमात्मा, माझे जे सगळे इंद्रिय, या सगळ्या इंद्रियांकडून भगवंता तुझी सेवा घडू दे. माझ्या वाणीने केवळ तुझंच नामचिंतन घडू दे. माझ्या डोळ्याने केवळ तुझं रूप पाहू दे. या कानाने फक्त भगवंता तुझीच कीर्ती ऐकू दे. या पायाने फक्त तुझीच यात्रा घडू दे. या हाताने फक्त तुझी सेवा घडू दे. या शरीराने सगळी तुझी सेवा, या वाणीने फक्त तुझंच वर्णन करू दे. असं समर्पित वर्णन या ठिकाणी ध्रुव बाळाने केलेलं आहे. एक ध्रुव बाळाने असं बरंच असं वर्णन केलेलं आहे. ज्या पर कृपा राम की होई ता पर कृपा करे सब कोई. ध्रुव बाळाला भगवान परमात्मा म्हणतात, काय मागायचं तर मागा. ध्रुव बाळ म्हणतात, मला काही नको. ज्याच्यासाठी तुम्ही आले ते तर वरदान मागा. आणि भगवान परमात्म्याने ध्रुव बाळाला वरदान दिलेलं आहे. ध्रुव बाळाने सांगितलं, मला बापाची मांडी पाहिजे सिंहासन बसायला. मागणारा जरी समजा अज्ञानी असला तरी देणारा मात्र हुशार आहे. लहान मुलगा आईला काही मागतं घरामध्ये, म्हणून आईनं का तेच द्यायचं का, नाही, आई हुशार असते. आई त्याला जे पाहिजे, त्याला आवडतं ते देत नाही, त्याचं कल्याण कशामध्ये ते देत असते. एवढी मोठी तपश्चर्या केली, बापाची मांडी मागितली. बाप फार दिवस टिकणार आहे का, ते सिंहासन जास्त दिवसाचं नाही. मग ध्रुव बाळा
मी तुला असं अजरामर स्थान देतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुला कोणी तिथून उठ सुद्धा म्हणणार नाही, असा ध्रुव तारा खास फक्त आणि फक्त ध्रुव बाळाकरता निर्माण केलेला आहे. आणि ध्रुव बाळ वरदान प्राप्त करून घरी आलेले. आता भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर जोपर्यंत आपल्यावर भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत जग सुद्धा आपल्याला चांगलं म्हणत नाही माणूस. ज्या दिवशी भगवंताची कृपा तुमच्यावर होते त्या दिवशी तुमचे दुष्ट दुर्जन शत्रू सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणायला येतात. ज्यावेळेस दुष्ट लोक सुद्धा आपल्याला चांगलं म्हणतील, आपले शत्रू आपलं वर्णन करतील, समजायचे की आज माझ्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे. आणि ज्या भगवंताची कृपा नसेल तर जवळचे लोक सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीत. यस्य प्रसन्नोपि भगवान गुणैर्मैत्रादिभिर्हरिः नमस्तस्मै नमन्ति भूतानि निम्नमापैव स्वयं. भगवंताची कृपा झाल्यानंतर सगळे माणूस आपल्या जवळ येतात. जी सावत्राई होती, ध्रुव बाळ प्रभूचं वरदान प्राप्त करून घरी आल्यानंतर ती सावत्राई ध्रुव बाळाची माफी मागते. क्षमा कर बाळा, माझ्यामुळे तुला खूप मोठा त्रास झालेला. ध्रुव बाळाने सांगितलं, आई तुझ्यामुळे मला त्रास नाही झाला, उलट तुझ्यामुळे मला हे ध्रुवपद प्राप्त झाले. एक प्रकारे तू माझ्यावरती उपकार केलेस. कधीही संत ज्याने आपल्यावर अपकार केले त्याला नाव ठेवत नाही, उलट त्याचे आभार व्यक्त करतात की तुमच्यामुळे आमचा परमार्थ चांगला घडला. राम प्रभूला कैकेयी मातेनं 14 वर्ष वनवासाला पाठवलं. वनवासाहून परत आल्यानंतर ती कैकेयी माता राम प्रभूला म्हणते, रामा माझ्यामुळे तुला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. माझ्यासारखी क्रूर, माझ्यासारखी पातकी आई या जगात दुसरी कोणी नसेल. रामा मला क्षमा कर, मला क्षमा कर. प्रभू रामचंद्र काय म्हणतात, तातस्ने हो भरत महिमा. आई तू अपराध नाही केला, तू जे केलं ते बरोबर केलंय. तू मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं, त्यामुळं मला अनंत गोष्टीचा प्रत्यय आला. माझ्या वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळलं. माझ्या भावाचं प्रेम माझ्यावर किती हे मला कळलं. माझ्या जानकीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळालं. तू जर मला वनवासाला पाठवलं नसतं तर मला हनुमंतरायासारखे, सुग्रीवासारखे मित्र मिळाले नसते. तू जर मला वनवासाला पाठवलं नसतं तर माझ्या बाहूमध्ये किती ताकद आहे याचा अंदाज मला आला नसता. आणि म्हणून आई तुम्हाला वनवासाला पाठवलं हा अपराध नाहीये, एक प्रकारचे तू माझ्यावर काय केलेले, उपकार केलेले. ही संतांची वचनं अशी असतात, बदला घेण्याची वचनं नसतात त्यांची. आणि म्हणून ध्रुव बाळ म्हणतात, आई तू मला वनात पाठवलं तपश्चर्या करायला, हे माझ्यावरती उपकार केलेले आहेत. पुढे त्या ध्रुव बाळाला आपल्या पित्याचं सिंहासन मिळालेलं आहे. आणि असं म्हणतात, ध्रुव बाळाला जरी अजरामर आढळपद प्राप्त झालेलं असलं तरी ध्रुव बाळांनी 36,000 वर्ष राज्य केलं. भागवतामध्ये सांगितलंय 36,000 वर्ष. त्या ध्रुव बाळाला पुढे भ्रमी आणि इला नावाच्या 2 पत्न्या होत्या. काही दिवसांनी उत्कल आणि वत्सर नावाचे 2 मुलं झाले. एके दिवशी ध्रुव बाळाचा लहाना भाऊ म्हणजे सुरुचीचा पुत्र उत्तम हा जंगलामध्ये गेला असताना काही यक्षगणांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि आपल्या मुलाच्या शोधाकरता सुरुची माता जंगलात गेली. एका निर्जन अरण्याला आग लागली होती, तिकडे ती जळून भस्म झाली. ही गोष्ट ध्रुव बाळाला समजल्यामुळे राग आला आणि जेवढे जंगल अरण्यामध्ये जेवढे यक्ष आहेत त्या सगळ्या यक्षांचा संहार करायला सुरुवात केली. एका माणसासाठी लाखो माणसं मारणं बरोबर नाही. यक्षराज कुबेर प्रगट झाले आणि त्याला समजून सांगितलं, ध्रुव महाराज हे काही बरोबर नाही. हा नायम मार्गो ही साधूनाम ऋषिकेशानुवर्तनम, साधू संतांचा मार्ग हा नाही. त्याला क्षमा करा, यक्षाला क्षमा करा. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ध्रुव बाळ या ठिकाणी थांबलेले आहेत. 36,000 वर्ष राज्य केलं आणि नंतर ध्रुव बाळ या राज्याला कंटाळले.
तुम्ही किती सुख मागा भगवंताला, प्रपंचातल्या सगळ्या वस्तू मागा, एक दिवस तुम्हाला त्याचा पश्चाताप दुःख होतं. मी हे काय मागितलं, मला मोक्षगती परमगती मोक्षगती माझं कल्याण त्याच्यामध्ये, त्या नश्वर पदार्थामध्ये किती मागितलं तरी त्याच्यात तुम्हाला समाधान नाही. मग ध्रुव बाळाला थोडा पश्चाताप झाला, मी काय मागितलं देवाला, हे भौतिक ऐश्वर्य, याच्यामध्ये काही माझं कल्याण नाहीये. आणि म्हणून शेवटी ध्रुव बाळाने परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे. आणि आता ध्रुव बाळ म्हणतात मला इथं राहायचं नाही, मला देव लोकाला, देवाच्या लोकाला भूवैकुंठाला जायचंय. भगवान परमात्म्याने ध्रुव बाळाला नेण्याकरता एक विमान पाठवलंय. विमान पाठवलं, विमानामध्ये बसणार तेवढ्यात मृत्यू हजर झाला समोर ध्रुव बाळाचा. अहो म्हणे हा मृत्यू लोक आहे, इथे तुम्हाला मरावं लागेल, मगच तुम्हाला वैकुंठाला स्वर्गाला कैलासाला जावं लागतं, का जिवंतपणे जाता येतं. आपल्या इकडे कोणी जर मेलं तरच त्याच्या नावाच्या पुढे लिहिलं जातं स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, अजून कुठे कुठे काय माहित नाही, पण हे जिवंतपणे लिहितात का मेल्यानंतर लिहिलं जातं, मृत्यू नंतर लिहिलं जातं. मृत्यू हजर झाला त्यावेळेस ध्रुव बाळाने केलेली तपश्चर्या, त्या तपश्चर्याच्या बलावर ध्रुव बाळाने त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठाला गेले. मृत्योर मूर्तिम पदम दत्वा आरुरोहात भूतम गृहम. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. तुकोबाराय म्हणतात काळ जगाला खातोय, पण आम्ही त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन वरती वैकुंठाला गेलो. संत मरणाला घाबरत नाही. मरण माझे मरून गेले, मज केले आम्हाला. पण ध्रुव बाळाच्या मनामध्ये एक खंत होती, मी वैकुंठ लोकाला चाललोय, पण ज्या आईनं मला इतकं लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं मला परमार्थ मार्ग दाखवलेला आहे, त्या आईला मातेचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून त्या आईसाठी भगवान परमात्म्याकडे ध्रुव बाळ विनंती करतात की माझ्या आईला सुद्धा सद्गती प्राप्त होऊ द्या. तेव्हा देवाने सांगितलं ध्रुव बाळा, तर ज्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला येतो, तर पुढे येईलच ते भक्त प्रल्हादाच्या कथेमध्ये, ज्या कुळामध्ये हरिभक्त परायण जन्माला येतो त्याचा तर उद्धार होतोच होतो, पण त्याच्या मागच्या 7 पिढ्या आणि त्याच्या पुढच्या 7 पिढ्या या सगळ्या माता पित्यांचा उद्धार होतो. हे समोर जे तुझ्या समोर जे विमान दिसतंय ना, त्याच्यात तुझी आई बसलेली आहे, सुनीती माता. दर्शयामास तुर्देवीं पुरोयानेन गच्छतीं. पुढे जे विमान चाललंय त्यात तुझी आई आहे. आणि ध्रुव बाळाने पाहिलं माझी आई सुद्धा माझ्या सोबत आहे, आणि आईचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार केलेला, आई सुद्धा वैकुंठाला गेलेले. अशा पद्धतीने ध्रुव बाळाचे चरित्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. ध्रुव बाळांचं चरित्र हे उत्तानपाद नावाच्या राजापासून सुरुवात झालेली आहे. पुढे याच ध्रुव बाळाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. अंग राजा फार मोठा धर्मात्मा होता तो. त्याचा विवाह मृत्यूपुत्री सुनीता देवी सोबत झाला. अंग राजा आणि सुनीता या दोघांना वेन नावाचा राजा पुत्र झाला. वेन नावाचा पुत्र. हा वेन नावाचा पुत्र नास्तिक अनिश्वरवादी निघाला. त्याला असं देव देव काही करायला अजिबात आवडत नव्हतं. तो लोकांना म्हणायचा तुम्ही काय सत्य करता, भागवत करता, पूजा करता, यज्ञ करता, हे सगळे बंद करा. कोणी देव पाहिलाय? देव म्हणजे मीच आहे. राजा हाच देव असतो, म्हणून प्रजेनं राजाला देवा समान मानून त्या राजाचंच पूजन करायचं. तुम्हाला जे काय द्यायचं ते तुम्ही मला समर्पित करा.
वेनाय स्वाहा, वेनाय नमः. म्हणजे मी स्वतःच देव आहे, माझी आराधना करा, माझी पूजा करा, मला देव माना. आणि असा तो नास्तिक अनिश्वरवादी वेन सगळ्या साधू संतांनी विचार केला, भगवान परमात्म्याचं अस्तित्व तो मानत नाही, असा राजा काय कामाचा. आणि मग सगळे ऋषीमुनी एकत्रित आले आणि त्याला समजून सांगितलं, बाबा तू असं वागू नको. आणि तरीही त्यानं साधू संतांच्या विरोधात जाऊन सगळ्या धर्मक्रिया बंद पाडल्या. त्यामुळे सर्व संत मुनींना त्याचा राग आला आणि त्या रागाच्या हुंकारामध्ये हन्यता, सगळेजण म्हणले मारायला, मारा मारा. हन्यताम हन्यताम मेष पाप प्रकृती दारुण. हा नास्तिक आहे, हा अनिश्वरवादी आहे. आणि असं बोलल्याबरोबर त्या वेन हाना हाना मारा मारा म्हटल्याबरोबर वेनाचा जागीच मृत्यू झाला. सगळेजण घाबरले. जरी वेन नास्तिक होता, अनिश्वरवादी होता, तरी तो राजा होता. आता राजा गेला, पण प्रजेला कोणीतरी दुसरा राजा पाहिजे, काय करायचं. सगळ्यांनी त्या वेनाचं मंथन करायला सुरुवात केलं. त्या वेनाचं मंथन केल्यानंतर त्याच्यामधून एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवण्यात आलं निषाद. तो जरा मंद बुद्धीचा होता, काय बोललं ते त्याला काही समजत नव्हतं. सगळ्या साधू संतांनी सांगितलं, असा राजा जर असेल तर ते राज्य कसं काय चालणार. ए निशी, तो थांब. आणि म्हणून त्याला बाजूला केलं आणि पुन्हा त्या वेन राजाचं मंथन करायला सुरुवात केलं. त्या मंथनामधून आता एक मुलगा आणि मुलगी, बालक बालिका याचा जन्म झालेला आहे. जो मुलगा होता तो कोण होता, साक्षात भगवंताचा अवतार. आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं पृथू. पृथू भगवान की. आणि सर्व लोकांनी त्या पृथू महाराजांना त्या राजगादीवरती बसवलेले आहे. आणि पृथू महाराज आता ते राज्य चालवत आहेत. आतापर्यंत पृथ्वीमध्ये कधीही काही धान्य पिकलेलं नव्हतं, पण पृथू महाराजांनी त्या वसुंधरा पृथ्वी देवीला सांगितलं की तू पिकत का नाहीस. पृथ्वीने सांगितलं, तुझा पिता वेन नास्तिक होता म्हणून मी सगळी रत्न माझ्या पोटात साठवून ठेवलेली आहे. आता तू जर आस्तिक आहेस, ईश्वरवादी आहेस, तुझ्यासारखा प्रजाशील राजा मी पुन्हा माझ्या रत्न खजिना वर काढते. आणि वसुंधरा पिकायला सुरुवात झाली आहे. पुढे चालून या पृथ्वीचा संपूर्ण विकास त्या पृथ्वीराजाने केला. म्हणूनच या जननी, त्या वसुंधरेला नाव पृथ्वी असं पडलेलं आहे. पृथ्वी का पडलं नाव, पृथ्वीराजानं तिचा विकास केला म्हणून या धरतीला, धरणी मातेला पृथ्वी असं नाव पडलेलं आहे. एवढा मोठा हा पृथ्वीराजा, पराक्रमी सम्राट राजा, त्यानं एकदा अश्वमेध नावाचा यज्ञ करण्याकरता घेतला. अश्वमेध यज्ञ केल्यानंतर तो चक्रवर्ती राजा होतो. आणि तो अश्वमेध यज्ञ करण्यासाठी एक घोडा सोडावा लागतो. आणि तो घोडा दिग्विजय करून परत आपल्याच यज्ञामध्ये आला पाहिजे. तो घोडा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत याचं राज्य असतं. जिथपर्यंत घोडा जाईल तिथपर्यंत. ज्यानं कोणी त्या घोड्याला अडवलं त्याच्यासोबत युद्ध करायचं. असं संपूर्ण घोडा फिरला. आणि हा पृथ्वीराजा आता चक्रवर्ती राजा होणार आहे याच्या भीतीनं देवराज इंद्रानं तो घोडा चोरला. इंद्राणी, माणसाला कोणी मोठं व्हायला लागलं की जमतच नाही. मग इंद्राणी तो घोडा चोरला. इंद्रासोबत युद्ध झालं, इंद्राला जिंकलेलं आहे. आणि म्हणून त्या पृथ्वीराजाला अजून एक नाव मिळालं, विजिताश्व. अशा पद्धतीने इंद्राला जिंकून घेतलेलं आहे. इंद्राच्या लक्षात आलं की हा फार मोठा पराक्रमी आहे. त्याची क्षमा मागितली. आपली जयंती नावाची कन्या इंद्राने पृथू महाराजांना पत्नीच्या स्वरूपामध्ये कन्या दिलेली आहे. पुढे या पृथू महाराजांना
सनकादिक ऋषींनी उपदेश केलेला आहे पृथ्वी महाराजांना. फार मोठी कथा ही आपल्या वेळेमध्ये काय ती पूर्ण आपल्याला सांगता येणं शक्य नाहीये. पण असे पृथ्वी महाराज सनकादिकांनी फार मोठा उपदेश केलेला आहे. उपदेशाच्या नंतर त्या सनकादिकाला गुरुदक्षिणा काय द्यायची, आणि म्हणून त्या पृथ्वी महाराजांनी सांगितलं हे सगळं राज्य वैभव पती पत्नी मुलं बाळ घोडे हे सगळं तुम्हाला समर्पित आहे असं. आणि म्हणून आता हे सगळं आम्हाला जर दान दिलेलं असेल तर आम्ही तर ब्रह्मचारी माणसं, आम्हाला याचं काय करायचंय. पण एक लक्षात ठेव, हे जर आम्हाला दान दिलंय, आम्ही जर याचे मालक आहेत, तर आता आम्ही तुला आज्ञा करतो, तू आता आमचा आज्ञाधारी सेवक आहे, हे सगळं तू व्यवस्थित पालन पोषण करायचं, ह्या सगळ्यांना नीट सांभाळायचं. असा सनकादिकांनी पृथ्वीराजाला आज्ञा केलेली आहे. पुढे पृथ्वीराजाला मैत्रेय आणि विदुरजीच्या संवादामध्ये सांगितलेलं आहे. याच वंशामध्ये पृथ्वीराजाच्या वंशामध्ये पुढे प्राचीनवरी नावाचा राजा जन्माला आलेला आहे. तो प्राचीनवरी राजा फार मोठा पराक्रमी होता, पण तो थोडा हिंसावादी होता. हिंसावादी म्हणजे काय, तो प्राण्यांची फार मोठी हिंसा करायचा. मोठमोठे यज्ञ केले की त्या यज्ञामध्ये प्राण्यांची हिंसा करायची, पशु हिंसा केली जायची. कधी कधी काय होतं, आपल्याला थोडीशी द्विधा अवस्था निर्माण होते. काही काही देवी देवतांच्या ठिकाणी पशुचा बळी दिला जातो. मग असा विचार केला जातो की काही ठिकाणी पशुचा बळी द्यायला सांगितलंय, मग हे का सांगितलं. पशुची हिंसा करू नये असं सांगितलंय, मग पशुची हिंसा का केली जाते. मग पशुची हिंसा करावी पशून आलभेत असं वेदामध्ये सुद्धा सांगितलंय. मग वेदाने तरी असं का सांगितलं. मदिरा पान करू नये असं आम्ही तुम्ही सर्व सांगतो, पण काही ठिकाणी वेदात मदिरा पान सुद्धा करायला सांगितलं. का सांगितलं. द्यूत खेळू नये, जुगार खेळू नये असं सांगितलंय, पण वेदामध्ये सुद्धा द्यूत खेळायला सांगितलं. हे का सांगितलं असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोठा प्रश्न पडतो. तर ते का सांगितले, ते कोणाकरता सांगितले, याचा सखोल विचार करणं गरजेचं आहे. जसं आपला मुलगा रोजच क्रिकेट खेळत असेल शाळेतून आल्यावर, तर माय आणि बाप त्याला काय म्हणतात, बाळा तू रोज क्रिकेट खेळू नकोस. तो मुलगा म्हणतो जमणार नाही, मला खेळायचं, मला खेळल्याशिवाय करमत नाही. मग आई वडील म्हणतात एक काम कर, तुला खेळायचंय ना, रविवारी तू दिवसभर खेळ. काय सांगितलं, रविवारी दिवसभर तू क्रिकेट खेळ. आता रविवारी दिवसभर खेळ याचा अर्थ सगळ्याच दिवशी क्रिकेट खेळ असा होत नाही. की हळूहळू तुझं ते सुद्धा काय होईल, कमी होईल, हे का नाही. आणि म्हणून जे काही तामसी लोक आहेत, जे रोज मांस भक्षण करणारी लोक आहेत, अशांकरता फक्त यज्ञामध्येच बळी देऊन त्यांना तो मांस भक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे. इतर वेळी त्यांना तो अधिकार दिलेला नाही. मोठा यज्ञ जर झाला तर तुम्हा आम्हा सर्वांना ठीक आहे, पण जे काही तामसी लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र पशुबळी करायला वेदामध्ये सांगितलं. पशून आलं देत. काही ठिकाणी देवी देवतांना सुद्धा, आता तुम्ही उज्जैनला कधी गेले तर तिथं भैरवाला मला वाटतं मदिराचा प्रसाद म्हणून तिथे दाखवला जातो. का हे असं का आहे, तर हे सर्वांसाठी नाहीये. तिथले जे रोज, मी आता तुम्हाला सांगितलं की रोज करणार आहे, तुम्ही रोज करू नका, फक्त किमान या दिवशी फक्त बली दिला जावा, आणि त्याच दिवशी फक्त तुम्ही मांस भक्षण करावे, इतर वेळेत कळू नये. आणि हळूहळू ते तुमचं बंद होईल, याच्या निवृत्तीसाठी ते सांगितलेलं आहे. म्हणजे अशी तर तुमची निवृत्ती एकदम होणार नाही की बाबा तुम्ही करूच नका म्हणलं तर आम्हाला ते जमणारच नाही बाबा. पण करूच नका म्हणण्यापेक्षा एक काम करा की तुम्ही दर आठवड्याला करा, हळूहळू ते सुद्धा तुमचं कमी होईल जाईल, असा निवृत्तीपरक वेदानं उपदेश केलेला आहे. पण आपल्यासारख्या माणसांनी त्याचा काय केला, सगळाच अर्थ घेतला. वेदात जर सांगितलंय मदिरापान करायला, तर मग आम्हाला रोज मदिरापान करायला काय अडचण आहे. वेदाने तसं नाही,
काही लोकांना बघा, तुम्ही सैनिक लोक आहेत त्यांना सुद्धा मदिरा काही घेण्याकरता परवानगी आहे. तामसी अन्न सेवन करण्याकरता आम्हाला अजिबात त्याचा अधिकार दिलेला नाही. मांस भक्षण कोणी करायचं असतं? मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आलेला आहे की जे जिभेनं पाणी पितात, जिभेनं पाणी पितात, ज्यांचे दात सुळे असतात, अशा प्राण्यांना मांस भक्षण करण्याचा अधिकार आहे. कोण कोण जिभेनं पाणी पितं? वाघ सुद्धा जिभेनं पाणी पितो. वाघाची दात सुळी असतात. अशा लोकांना, अशा प्राण्यांना मांस भक्षणाचा अधिकार आहे. आपल्याला मांस, आपण तोंडाने पाणी पितो, जिभेनं पाणी पित नाही आपण, आणि म्हणून आपल्याला मांस भक्षण करण्याचा अजिबात अधिकार नाहीये. हा वेदाने जिथल्या तिथं दिलेला आहे. म्हणून मांस भक्षण हे सर्वथैव वर्ज्य आहे. नुसतं तेच सोडा, परंतु आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा काही गोष्टींना टाळायला सांगितलेलं आहे. कांदा, लसूण, गाजर, ते तुमचं काय असतं अजून, त्याला मशरूम काय म्हणतात त्याला, छत्र्याचं ते सुद्धा आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. पलांडू म्हणजे या पदार्थामध्ये माणसाच्या शरीरात जे तामस गुण निर्माण होतात, म्हणून यांना वर्ज्य करायला सांगितलेलं आहे. याच्यापासून आपण थोडस बाजूला राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं प्राचीनवरी नावाचा राजा पशुहिंसा करू लागला. नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं, राजा हे काही बरोबर नाही, तुला जर याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर वर बघ. वर बघितल्याबरोबर जेवढे पशु मारले होते ते सगळे पशु त्याची वाट पाहत होते. तू फक्त आता वरती ये, आम्ही तुला मारण्याकरता आता सज्ज आहे, तू फक्त वरती ये. असं सगळं त्याला समजून सांगून त्याला त्याच्यापासून विरक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे पुरंजन उपाख्यान आलेलं आहे. हा फार मोठा विषय, तर सध्यापुरता तो विषय आपण आता वेळेअभावी थांबवणार आहोत. थोड्या वेळाकरता आपल्याला 15 मिनिटं थोडी सुट्टी घ्यायची आहे. एक तत्पूर्वी थोडंसं भजन होईल, सर्वांनी नामसंकीर्तन करायचंय, आणि नंतर बरोबर 15 मिनिटानंतर सर्वांनी आपापल्या जाग्यावर स्थानापन्न व्हायचंय. हरी हरी सुंदर हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंद हरि नारायण
हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंद हरि नारायण गोवर्धन गिरिवरधारी भजनाले मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. 15 मिनिटासाठी सुट्टी. सूचना है सगळे उपयोग मंडळी आहेत.